नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की आपण जे मागच्या व्हिडिओ तुम्हाला सांगितलं होतं, आपण जे कोंबड्यांचं खाद्य कसं बनवतो आणि त्याचं इन्ग्रेडियंट किती राहतं किंवा त्याच्यामध्ये कोणते कोणते आपण धान्य टाकत राहतो किती प्रमाणामध्ये, ठीक आहे. तर हे अशा प्रकारे बनवत राहतं बघा, ठीक आहे. तर तुम्हाला याचे इन्ग्रेडियंट जे आज ते सांगणार आहे. याच्यामध्ये जे राहतं मित्रांनो, लिहून घ्या तुम्ही वाटलंच तर. मक्का राहते 8 किलो, तांदूळ 5 किलो, सोयाबीन 2.5 किलो, गहू 1.5 किलो आणि बाजरी 3 किलो. तर ह्याचं पूर्ण इन्ग्रेडियंट जे बनवून होतं 20 किलो. तर 20 किलो झाल्यानंतर त्यांना चांगलं मिक्स करून घ्यायचं. नंतर तुम्ही जे गिरणीमधून किंवा चक्कीमधून दळून आणू शकता. हे बघा, हे अशा प्रमाणात दळून आणायचं. हे जे 20 किलो होतं मित्रांनो, तर हे माझ्याकडे जे सध्या 70 कोंबड्या आहे, त्याच्यामुळे मी त्यांना जे सकाळी हे 2 किलो असं भिजू घालत राहतो मित्रांनो. 2 किलो तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं तर कसं भिजू वगैरे घालायचं. हे 2 किलो मी त्यांना रोज सकाळी देतो, यासाठी का त्यांच्यामध्ये कोंबड्यांमध्ये ताकद वगैरे भरपूर राहू. त्याच्यानंतर उखाडा बी पाहिलेला आहे तुम्ही, आपल्या कोंबड्यांना उखाड्यामध्ये पण सोडत राहतो. हे फक्त पौष्टिक कोंबड्यांचे अंडे वाढ होऊ म्हणून, कोंबड्या हेल्दी राहू म्हणून आपण तयार करतो. याची जी कॉस्टिंग आहे, किती रुपयापर्यंत हे जे फीड आहे 20 किलोचं ते बनतं, ते तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी सांगेल मित्रांनो. तर नवीन असेल तर लाईक करा, कमेंट करा, फॉलो नसेल केलं तर अकाउंटला फॉलो करा मित्रांनो. धन्यवाद.